नाशिकमधल्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीबद्दलची या वृक्षतोडीला स्थगितीबाबतच्या आदेशाची हरित लवादानं या प्रकरणी नाशिक महापालिकेला आदेश देत या परिसरातील एकही वृक्ष तोडू नये, त्याचबरोबर वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत। याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे कायदेतज्ञ श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती। या याचिकेची तात्काळ दखल घेत हरित लवादानं संबंधितांना आदेश दिले आहेत। तपोवन वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। अनेक दिवसांपासून या वृक्षतोडीला प्रचंड विरोध केला जातोय वेगवेगळ्या स्तरातून। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत योगेश खरे, त्यांच्याकडून आपण आणखी माहिती घेऊयात। योगेश, आता हरित लवादाने आदेश दिलेला आहे, स्थगिती आणलेली आहे वृक्षतोडीवर, आता या प्रकरणात पुढे काय काय घडणार आहे? मोठ्या प्रमाणात विरोध हा गेल्या महिन्याभरापासून तपोवन मधल्या वृक्षतोडीला होत होता। अनेक पर्यावरणप्रेमी अभिनेते, कलाकार, सामाजिक संस्था यामध्ये विरोधात उतरलेल्या होत्या आणि सातत्यानं या तपोवनामध्ये आंदोलन विविध प्रकारे केलं जात होतं। कोणी सांस्कृतिक कार्यक्रम करून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं इथं आंदोलनं होत होती। राजकीय पक्ष सुद्धा यामध्ये उतरलेली होती। यामुळे एकूणच सगळा जनतेचा क्षोभ असताना किंवा नाशिककर संतापलेले असतानाच याबद्दलची कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येत होती, ज्यामध्ये हरित लवादामध्ये याबाबतचा जो हे होता याचिका होती ती करण्यात आलेली होती। श्रीराम पवार यांनी केलेल्या या याचिकेमध्ये आता निकाल आलेला आहे आणि हरित लवादाने एकूणच ही जी वृक्षतोड आहे ही स्थगित करावी असे आदेश दिलेले आहेत। आता यापुढे या हरित लवादाचं पालन, आदेशाचं पालन हे महानगरपालिकेला करावं लागेल आणि त्यामुळे येणारी जी तपोवनातली संभाव्य वृक्षतोड होती ती टळेल असं म्हणायला हरकत नाही। ठीक आहे, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर वृक्षतोडीला हरित लवादाने स्थगिती दिलेली आहे। तपोवनातल्या वृक्षतोडीला हरित लवादाकडून स्थगिती देण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेला हरित लवादाने हा दणका दिला आहे।